हाय हॅलो नमस्कार, मी वर्षा नालोड चॅनल तुमचं खूप स्वागत आहे। तर आजचा ब्लॉग दोन ह्याच्यामध्ये हिस्स्यांमध्ये वाटलेला आहे, तर तुम्ही समजून घ्या, तुम्हाला समजेल पुढे जसं येईल तसं। तर तुम्ही पाहता इथे की मुलं मोबाईल बघतायत, तर आजकालची मुलांना मोबाईल असला की दुसरं काहीच नको। तर इथे माझा भाऊ सुट्टीवरनं आलेला आहे साई, तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये किंवा शॉर्टमध्ये बघितलं असेल। तर इथे माझ्या आजीचं वर्षश्राद्ध आहे, तर इथे मामी मम्मी कढी बनवतायत आणि बाकीचे भाजीपाला आम्हाला साफ करायचं होतं, तर इथे मम्मीने वड्या बनवलेला। आता हे बाकी आम्ही हे रात्रीची तयारी करतोय, रात्री मे बी 11:30-12 वाजलेले, तर भाजी वगैरे कटिंग करण्याचं काम करत होतो आम्ही। तर ही चाकू एवढी सुंदर होती ना की तिला यूजच केली नव्हती, तर ती म्हणून मी ती दाखवत होते। तर इथे मी लसूण वगैरे सोलून घेते, सगळीच जण आम्ही बसलेलो। ते इथे अक्षदा कांदा खोबरा काहीतरी कटिंग करते। भरपूर भाजी होती आणि भरपूर लोकांना जेवण करायचं होतं, म्हणून मॉर्निंगला एवढं जमू शकत नाही, कारण की ब्राह्मण मला असं वाटते काहीतरी लवकर येणार होते 10 वाजता। मग 10 वाजता एवढं म्हणजे 50-60 लोकांचं जेवण होणं अशक्य आहे, म्हणून आम्ही रात्रीच सगळी तयारी मसाला वगैरे काय लागणार असेल ते। आणि कढी रात्री बनवण्याचं रिझन असं आहे की कढी रात्रीच बनवतात, जर तुम्हाला रात्री खायची असेल तर मॉर्निंगला बनवा, खूप छान टेस्ट होते। असं म्हणतात जुनी लोक की कढी जर मुरली तरच खूप छान लागते, म्हणून रात्री कढी बनवून ठेवतात। कढी खराब होत नाही बाहेर ठेवली तर, आणि मे बी आता थंडीचा टाईम पण आहे। तर इथे आम्ही सगळी तयारी करतोय, कांदा वगैरे कटिंग, लसूण वगैरे, खोबरा वगैरे। इथे मामीने एवढं मोठं स्वेटर घातलेलं आणि मग त्यांना खूप गरम व्हायला लागलं। इथे मम्मी मिरची करते, मसाला मिरची आमची मम्मी खूप छान करते, पण ती रेसिपी मी खरंच कधीतरी घेऊन येईल, नक्कीच येईल। आता मम्मी गावी जाईल, पण त्याच्यानंतर आली की मी नक्की रेसिपी घेऊन येईल। तर इथे अक्षदाला चहाची तलब आलेली, मग तिने वहिनींना चहा बनवायला सांगितलं की वहिनी प्लीज चहा, म्हणजे तिने नाही सांगितलं, माझ्या थ्रूली मम्मी का गेलं, मम्मीच्या थ्रूली वहिनींकडे गेला आणि मग वहिनीने छान चहा ठेवला। तर इथे मला दुसऱ्या दिवशी लग्नाला जायचं होतं माझ्या भाचीसाठी, जसं तुम्ही आजचा ब्लॉग माझा बघितला असेल की शॉपिंगचा, तर माझ्या भाचीचं लग्न आहे, म्हणजे उठणा होता दुसऱ्या दिवशी। तर त्याचीच तयारी, मी साक्षीला मेहंदी काढायला सांगितलं, कारण की भाजी वगैरे सगळं साफ करून झालेलं। मग तिला म्हटलं की प्लीज मेहंदी काढ तेवढं, कारण की कम से कम नाही का बांगड्या वगैरे मी मेहंदी काढल्यावरच भरणार होते। तिला म्हणले तेवढं मेहंदी वगैरे काढ, मग आम्ही रात्री 12 का 1 वाजता आम्ही मेहंदी काढत होतो। तर इथे मेहंदी काढताना मला सगळी डिस्टर्ब करत होती, हे बघा। आणि जसं मी व्हिडिओ चालू केला तशी सगळी साईडला झालीत। व्हिडिओमध्ये कुणाला यायचं नसतं एकदम स्पेशली, पण डिस्टर्ब करायला सगळीच जण धावून येणार। तर इथे शुभम आहे, ज्याने मोबाईलवर हात ठेवलाय कॅमेऱ्यावरती। तर त्याच्याच लग्नाचं चाललेलं की तू लवकर लग्नाला तयार हो, म्हणजे आम्ही लवकरात लवकर सगळ्या गोष्टींची तयारी करतो। सगळ्या गोष्टींची म्हणजे आमची साडीची तयारी, मेकअपची तयारी, मेहंदीची तयारी, आमचं आम्ही बघतो। तर त्याला थोडं चिडवणं चाललेलं की तू कुठं मुलगी बघितली असेल तर सांग, तेही असेल। पण तसं नाही आहे, तो खूप सिम्पल आहे, खूप साधा आहे। आपला ब्लॉग जर कोण कोकणी मुलगी बघत असेल, खूप छान एज्युकेटेड असेल, तर प्लीज DM सॉरी। तर आता आपण डायरेक्टली दुसऱ्या दिवशीच भेटूया, कारण की आता मेहंदी झाल्यावर मी घरी जाईल। आता इथे दुसऱ्या दिवशी मी डायरेक्टली घरी गेलेले, तुम्हाला सांगितलं जसं मी रात्री घरी गेलेले। आता मॉर्निंगला मी चालली आहे, कारण की आजीचं वर्षश्राद्ध आहे। सगळी तयारी झाली, मी खूप लेट गेले कारण की मला बॅग वगैरे भरायची होती। आम्हाला बरोबर 12 वाजता निघायचं होतं गावी, म्हणून मला बॅग वगैरे भरायची होती, बाकीची कामं सगळी आवरायची होती, म्हणून मी थांबलेले। तर मी 10-10:30 आले, तोपर्यंत इथं पाहिलं पूर्ण ऑलमोस्ट स्वयंपाक झालेलं। एकीकडं भाजी चाललेली, एकीकडं वहिनी आणि मामी पुऱ्या तळत होत्या। व्हिडिओ चालू केलं की ही लोक एवढं हे करतात जसं काही मी पिक्चरची शूटिंग काढते, मला कळत नाही की एवढी का घाबरतात। ते इथे वहिनी आहेत, माझ्या काकी आहेत, आणि वहिनींची मम्मी म्हणजे माझ्या आत्या लागतात त्या। तर इथे सगळ्या पुऱ्या वगैरे करतात, कारण की लास्ट पुऱ्याच राहिलेल्या। तर इथे पाया पडायला
माझं शूट घेतलं नाही साईने. नेमकं मी पाया पडायला गेले आणि त्याला असं वाटलं कॅमेरा मी चालू करून दिलाय आणि ते कॅमेरा ऑफच राहिलेला. तर इथे सर्व झालेलं. तर इथे म्हणले पुऱ्या कराव्या आणि मग लगेचच पूजा वगैरे झाली. सवासणींना 2 जोडपे सवासणी असतात, तर ते पूजून झालं की लगेच जेवण वगैरे. कारण की मला गावी निघायचं होतं. एक तर हा पोलपाट कोणाचा होता काय माहिती, मध्येच खड्डा होता, पुरी पण करता येत नव्हती. एक तर मला खाली बसून चपाती वगैरे लाटायला नाही जमत, कारण की आम्हाला म्हणजे आता भरपूर वर्ष झाली सवय झाली डायनिंग टेबलवरती पोलपाट किंवा किचन ओट्यावर पोलपाट ठेवून चपाती लाटायची वगैरे. तर बसून नाही जमत मला बिलकुल पण, म्हणून मी उभी राहूनच पुऱ्या लाटत होते. मम्मीला म्हणले थोडं शूट घे, तर मम्मी भलतंच काहीतरी घेत होती. नंतर हे वहिनीने शूट घेतला. वहिनी म्हणजे माझ्या चुलत भावाची बायको आहे. शुभमला थोडं मी चिडवत होते की बघ मेहंदी हे भाऊ मेहंदी काढली एवढी म्हणजे दोन्ही पाठपोटपर्यंत पूर्ण कोपऱ्यापर्यंत तयार हो. तर हा साई आहे, जसं तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलंच असेल. तो सुट्टीवर आलाय, कालच सुट्टीवर आला. तर इथे पूजा ऑलमोस्ट सगळं हुरकले, सर्वांचा पाया वगैरे पडून झालेला आहे. तर हा आमचा टफी आहे. खूपच अनोळखी लोकांना बघितलं भुकतो, म्हणून आम्ही त्याला साईडला बांधून ठेवलेलं. कारण की लोक आता पाया पडायला येत होते तर खूपच भुंकायला लागलेला, तो ओरडत होता खूपच. तर इथे थोडंसं मी शूट घेतलं तर मध्ये साई आला. तर इथे झालंय सर्व पूजा. तर हे काहीतरी नदीत व्हावायला लागतं, मला एवढं माहिती नाही आहे. तर इथे पप्पाने बारका भाऊ चाललेला आहे. तर इथे माझा टाईम झाला बरोबर 12, पावणे 12 झाले. मी आता पोरांना मम्मीकडे सोडलं आणि मी गावी चाललेलं आहे. आणि खूप वाईट वाटत होतं मला की मी पहिल्यांदा 2 ते 3 दिवस पोरांना म्हणजे श्रुतीला आणि आर्यनला मम्मीकडे सोडून चाललेले. मी घरी असताना मम्मी आर्यनला घेऊन जाते, पूर्ण दिवस असतो. पण ते कसं असतं की मी घरी आहे, मला माहिती आहे की तिकडे, पण एवढं लांब जाणं म्हणजे मला खूप हर्ट होत होतं आणि मी रडत देखील होते. मला वाईट वाटत होतं की 3 दिवस सोडून जायचं. आर्यन लहान आहे, श्रुती आता खूप मॅच्युअर आहे, त्यामुळे तिचं मला एवढं वाटत नाही. कारण की ती तिच्या गोष्टी खूप हँडल करते व्यवस्थित पद्धतीने. म्हणजे टायमाला अभ्यास करणं असो काही असो तिला सांगायची गरज नाही पडत. तर मला आर्यन लहान असल्यामुळे थोडं हर्ट होत होतं. पण त्याला माहिती नव्हतं की मी गावी चालली आहे. मी त्याला सांगितलं नाही. त्याला असं वाटलं डेलीप्रमाणे मी मामाच्या ऐक आहे आणि मम्मी घरी आहे. तर इथे आम्ही गावी निघालो आणि आम्ही बरोबर मुलशीला पोचलेलो. तर डायरेक्टली मी गाडीत बसल्यावर झोपलेले थोडा वेळ. तर इथे डायरेक्ट मुलशीला आलं, मी शूट घेतला. आम्ही नाश्ता करायला उतरलेलो. तिथनं आम्ही डायरेक्टली आता घरी निघालो आहे. आणि माझ्या नंदेचं घर खूपच लांब होतं. एकतर आम्हाला सापडत नव्हतं, आम्हाला ॲड्रेस माहिती नव्हता. आम्ही लाईव्ह लोकेशन पण चेक केलं, पण त्याच्यात देखील गलत येत होतं, ते चुकीचं येत होतं. तरी आम्ही शोधत वगैरे व्यवस्थित पोचलो म्हणजे आता आपल्याला पोचायचं आहे अजून पुढं. व्हिडिओ तुम्ही पाहालच. आणि उद्याची व्हिडिओ पण स्किप करू नका. उद्या उठण्याची व्हिडिओ, जे कोणी कोकणी लोक माझी व्हिडिओ बघत असतील तर त्यांना मी सांगते, उद्यापासून उठणं, हळद आणि लग्नाची व्हिडिओ कंपल्सरी 3 दिवस मी नॉनस्टॉप टाकेल. तर बिलकुल पण स्किप करायचं नाही. तर इथे मला ना तुम्हाला सावित्री नदी दाखवायची होती, पण ह्या झाडांमुळं वगैरे दिसतच नव्हती. तर पाहू शकताय तुम्ही, ही सावित्री नदी आहे. खूपच म्हणजे पाऊस आला ना की इतका पूर येतो ना तिला, इतका पूर येतो ना की प्रचंड लेवलला पूर येतो. कारण की तुम्ही पाहू शकता की आत्ताच पाण्याचा लेवल आहे ना हाय लेवलवर पाणी आहे. आता म्हणजे गरमीत ना म्हणा थंडीत ना म्हणा हाय लेवलवर जर पाणी असेल तर मग पावसाळ्यात काय होत असेल. तुम्हाला मागच्या 4-5 वर्षापूर्वीची घटना माहितीच आहे की सावित्री नदीला पूर आलेला, तेव्हा पूर वाहून गेलेला रायगडला. आता पण दादाने चुकीचं लावले.
एक जोक झाला, तुम्ही ऐकलंच असेल तर कदाचित समजलं नसेल, पण ठीक आहे, ते जाऊ द्या. तर इथे तुम्ही पाहू शकताय खूप सुंदर असं संध्याकाळचा सनसेट होता आणि हे बघणं खूप रिअरली आहे, कारण की असं सनसेट बघणं आणि ह्या टायमाला, आणि ते पण कोकणातलं, अशक्य गोष्ट आहे. आणि जितकं मोबाईलमध्ये ते येत नसेल ना, तितकं ते म्हणजे रिअलमध्ये बघायला खूप सुंदर वाटत होतं. पूर्ण असं येल्लो प्रकाश पडलेला. तर इथे आम्ही खूपच कंटाळलेलो, कारण की 12 ते 5:30 वाजलेले मे बी काहीतरी. अजून तासभर नंदेचा घर लांब होता आणि ॲक्च्युली तासभर नसता लागला, पण आम्हाला एक्झॅक्टली ॲड्रेस माहीत नसल्यामुळं थोडंसं लेट झालं. तर इथे ना आमची ते रायगडला म्हणजेच बिरवाडी म्हणतात तिथे, इथे ना पूर्ण MIDC आहे आणि ह्या MIDC असल्यामुळे भरपूर कोकणातल्या लोकांना रोजगार मिळालेला आहे. हे तितकंच खरं आहे. पूर्ण एरियामध्ये म्हणजे हा जो पूर्ण गाव आहे ना बिरवाडी म्हणून, पूर्ण बिरवाडीमध्ये तिथे ना MIDC आहेत. कंपन्या, खूप मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत. एकाच ठिकाणी नाही असं नाही आहे, पूर्ण गावात तिथे MIDC आहे आणि त्या MIDC मुळे भरपूर कोकणातल्या लोकांना रोजगार मिळाला आणि खूप छान हाय लेवलवरती, ऑफिशियल लेवलवरती त्यांना काम भेटते. कारण की माझे काका देखील तिथेच कामाला आहेत, त्यांचा मुलगा देखील छान पोझिशनवर कामाला आहे. हे बघा, पाहू शकताय तुम्ही, भरपूर म्हणजे तिथलं पूर्ण गावात MIDC आहेत आणि त्या MIDC आणि खूप मोठ्या मोठ्या MIDC आहेत त्या. तर तुम्हाला एक बोर्ड दाखवते मी, त्या बोर्डवर पण लिहिले बघा, महाराष्ट्र औद्योगिक विकास म्हणून. तर हे पूर्ण MIDC आहे, तिथे भरपूर लोक कामाला आहेत. ते इथे चॉकलेटचं कागद होतं, खूप वारा येत होता, तर म्हणले बघू कसं कोणत्या दिशेला कागद जातोय. तर आम्ही ऑलमोस्ट माईच्या म्हणजेच माझ्या नंदेच्या घराजवळ पोचलेलो. तर तुम्हाला आता इथे मी रायगड दाखवते. थोडं धुका असल्यामुळं क्लिअर दिसणार नाही. भरपूर व्हिडिओमध्ये मी पुढं घेण्याचा प्रयत्न केला आहे, फक्त जास्त क्लिअर दिसत नाही आहे. दाखवते मी तुम्हाला पुढील प्रमाणे. संध्याकाळचा टाईम असल्यामुळं खूप शांतता होते आणि खूप छान वारा सुटलेला. तर इथे माईचं गाव, आता आम्ही एंट्री केलेली माईच्या गावामध्ये आणि खूप सुंदर गाव होतं. कारण की एक गावाप्रमाणे होतं, जसं आता गावात भारी भारी एकदम शहरा टाईप घरं बांधतात ना, जसं आता आमचं गाव तसंच आहे. तसं नाही, खूप सुंदर गाव आहे. आमचं गाव पण खूप सुंदर आहे. फक्त एक असतं ना की ट्रान्सफॉर्मेशन खूप होतात काही गोष्टी, तसं झालं आहे. लोक आता जसं जसं सुधारतात त्याप्रमाणे घरं वगैरे सुधारली जातात. तर इथे खूप छान ग्रामीण भाग वाटत होता. छान घरं, अंगण पुढे, तुळस पुढे, खूप मस्त वातावरण वाटत होतं, खरं सांगते. तर हा साक्षीच्या लग्नाचा बोर्ड होता आणि त्या बोर्डवरनं आम्हाला समजलं की आता आपण बरोबर दिशेला चाललेलो आहोत, कारण की आम्हाला एक्झॅक्टली ॲड्रेस सापडत नव्हता. तर इथे तुम्हाला मी रायगड दाखवते. आम्ही गाडी थांबून रायगडला शूट करण्याचा प्रयत्न केला, कारण की गाडी चालवत असताना दिसत नव्हतं क्लिअर, म्हणून आम्ही गाडी थांबून तुम्हाला मी दाखवते आता पुढे. तर हा रायगड आहे, मी तुम्हाला झूम करून दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल. तर तुम्ही पाहिलं असेल, तर आता आपण माईच्या माझ्या नंदेच्या घरी पोचलेलो आहोत. तुम्ही बॅनर बाहेर बघत असाल, साक्षीचा बॅनर लागलेला आहे बाहेर लग्नाचा. खूप छान आणि खूप सुंदर असं डेकोरेशन माईने केलेलं, म्हणजे असं वाटतच नव्हतं की गावी लग्न आहे. खूप धूमधडाक्यात लग्न केलं. हे बघा, एंट्रीलाच जर एवढं सुंदर त्याने केलं आहे.
तर पुढच्या ब्लॉगमध्ये मी नक्कीच पूर्ण स्टेज, पूर्ण घर वगैरे सगळं कसं डेकोरेशन केलेलं, कसं हॉल बनवलेलं सगळं दाखवेन. फक्त पुढचा ब्लॉग बघायला विसरू नका. तर इथे मी माईच्या घरी आता आम्ही पोचलेलो फायनली, आणि आता इथे आम्ही बाहेर फ्रेश होण्यासाठी मागच्या गॅलरीमध्ये आलेलो. तर इथनं क्लिअर रायगड दिसतंय, पाहू शकताय तुम्ही. पण धुक्यामुळं क्लिअर दिसत नव्हतं, कारण की माईच्या म्हणजे नंदीच्या घरापासून काहीतरी 33 किलोमीटर लांब होतं. पण ते माउंटन खूप म्हणजे माउंटन दिसतंच, माहिती आहे तुम्हाला. तर माउंटन उंच असल्यामुळं ते दिसत होतं, पण क्लिअर कट दिसत नव्हतं धुक्यामुळं पण आणि थोडं लांब असल्यामुळं पण. तर इथे पाहू शकता तुम्ही, दिसतंय रायगड क्लिअर कट दिसतोय, फक्त नाही का धुक्यामुळं स्पष्ट दिसत नाही आहे. तर इथे आम्ही फ्रेश झालेलो, म्हणजे वहिनी झालेल्या, मी फ्रेश होत होते तोपर्यंत वहिनी इथे सगळं अनुची केस वगैरे विचारत होत्या. तर इथे मी जरा फ्रेश होत होते, कारण की खूपच थकलेले आणि एकतर गाडीतनं एवढा प्रवास 5 तासाचा प्रवास झालेला. 6:30 वाजता 12 वाजता आम्ही बसलेलो, 6:30 वाजता मे बी आम्ही पोचलो. तर इथे आम्ही आता टेरेसला गेलेलो. माईने टेरेसला भरपूर छान म्हणजे व्यवस्था केलेली कपडे वगैरे चेंज करण्यासाठी, मेकअप करण्यासाठी. तर इथे नाईटला मी तुम्हाला रायगडच्या रोपवेची लाईट दाखवते तुम्हाला, थांबा. तर इथे तुम्हाला व्हाईट कलरची लाईट दिसत असेल बघा, एकदम छोटी रायगडवर लाईट आहे बघा. तर ती रोपवेची लाईट आहे. तर हे बॅक साईडने मी तुम्हाला दाखवते डेकोरेशन. तर पुढच्या व्हिडिओमध्ये क्लिअर डेकोरेशन आहे. आपल्या कोकणातलं उठणं, हळद आणि कोकणातली गाणी, कोकणातला बाजा सगळं आहे. फक्त व्हिडिओ स्किप करू नका. आणि हा देखील व्हिडिओ आवडला असेल तरी लाईक करा, नसेल तरी लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.